अर्थसंकल्प 2026-27 मध्ये केंद्रीय अर्थमंत्र्यांनी आयकर रचना आणि स्लॅब्समध्ये कोणताही बदल न करण्याची घोषणा केली। गेल्या वर्षीच्या म्हणजेच आर्थिक वर्ष 2025-26च्या कर रचनेत कुठलाच बदल करण्यात आला नाहीये। पगारदार वर्ग आणि पेन्शनधारकांसाठी जुनी आणि नवीन कर प्रणाली उपलब्ध राहील, तरीही नवीन कर प्रणाली हीच डिफॉल्ट प्रणाली असेल। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2026-27च्या अर्थसंकल्पात करदात्यांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्यात। 1 एप्रिल 2026 पासून देशात नवीन इन्कम टॅक्स ॲक्ट लागू होणार आहे। त्याद्वारे कर प्रणाली अधिक सुलभ करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। करदात्यांसाठी रिवाइज्ड रिटर्न भरण्याची मुदतही वाढवण्यात आली आहे। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प मांडला। यात महिलांसाठी एक महत्त्वाची घोषणा केली। ग्रामीण भागातल्या महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी शी मार्ट योजना सुरू केली जाणार आहे। शी मार्ट योजनेअंतर्गत महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाणार आहे। या अर्थसंकल्पात भारतीय रेल्वेसाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि क्रांतिकारी घोषणा करण्यात आल्या आहेत। देशातील दळणवळणाचा वेग वाढवण्यासाठी केंद्र सरकारनं 7 नवीन हायस्पीड रेल कॉरिडॉर विकसित करण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे मुंबई, पुणे, दिल्ली आणि वाराणसी यासारख्या प्रमुख शहरांमधील प्रवासाचं अंतर तासाभराच्या प्रवासात पूर्ण होणार आहे। या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांसाठी अनेक मोठ्या आणि महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या। प्रामुख्यानं लहान शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं, कृषी क्षेत्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणं आणि जागतिक बाजारपेठेत भारतीय उत्पादनांची ओळख निर्माण करणं या त्रिसूत्रीवर सरकारनं भर दिला आहे। भारतातील ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स क्षेत्र झपाट्यानं वाढत आहे। यात 2030 पर्यंत 20 लाख व्यावसायिकांची आवश्यकता असेल। त्यामुळे 15,000 माध्यमिक शाळा आणि 500 महाविद्यालयांमध्ये AVGC कंटेंट क्रिएटर लॅब्स स्थापन केल्या जातील अशी घोषणा केली आहे। सरकारनं घोषित केलेल्या अर्थसंकल्पामुळे कॅन्सर, डायबिटीजची औषधं स्वस्त होणार आहेत। देशात बायोफार्म सेक्टरच्या विकासासाठी 10,000 कोटींचा SME ग्रोथ फंडची घोषणा केली आहे। तीन नवीन अखिल भारतीय आयुर्वेद संस्था स्थापन करण्याचा प्रस्ताव अर्थसंकल्पात ठेवण्यात आला। भारताला वैद्यकीय पर्यटन केंद्र म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी राज्यांच्या मदतीनं देशात 5 प्रादेशिक वैद्यकीय पर्यटन केंद्र स्थापन करण्याची योजना सुरू केली जाईल अशी घोषणा देखील अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे। राज्यसभेवर पार्थ पवार की जय पवार यांना पाठवायचा हा निर्णय सर्वस्वी राष्ट्रवादीचा असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। पार्थ पवारांच्या नावाला भाजपचा विरोध नसल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। भाजप आमदार चित्रा वाघ यांनी आजच्या बजेटवर प्रतिक्रिया दिलेली आहे। शी मार्ट आणि लखपती दिदी या एकाच नाण्याच्या 2 बाजू असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। मुंबईमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात अजित पवारांच्या अस्थि कलश ठेवण्यात आला। यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये जाऊन अजित पवारांच्या अस्थि कलशाचं दर्शन घेतलं। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा असती तर अजित पवार बोलले असते असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी शरद पवारांचा दावा खोडून काढला। भाजपला न सांगता अजित पवार चर्चा करतील का असा प्रश्नही फडणवीसांनी विचारला। तारीख ठरली असती तर अजित पवारांनी सांगितलं असतं असंही त्यांनी म्हटलं। सुनेत्रा पवारांचा शपथविधी हा राष्ट्रवादीचा निर्णय असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। राष्ट्रवादी आमचा सहकारी पक्ष असून त्यांच्या पाठीशी राहणं आमची जबाबदारी असल्याचं फडणवीसांनी सांगितलं। राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती झाल्याचं वक्तव्य केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केलं। अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते। प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार असल्याबाबत चर्चा सुरू होत्या। अशामध्येच पियुष गोयल यांनी हा दावा केला। विलिनीकरणाच्या चर्चा अचानक कशा सुरू झाल्या असा सवाल राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळकेंनी विचारला। अजितदादांना मुख्यमंत्री करण्यासाठी एकत्र का आले नाहीत असंही शेळकेंनी विचारलंय।
राष्ट्रवादीचा अध्यक्ष पाटील असावा, पटेल नाही, अशी पोस्ट समाज माध्यमांवर राज ठाकरेंनी केली. मराठमोळ्या पक्षाचा अध्यक्ष हा मराठीच असावा, असं राज ठाकरेंनी म्हटलंय. राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण करायचा हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, असं जयंत पाटलांनी म्हटलं. भाजपच्या नेत्यांनी त्याची घोषणा केली का हे देखील तपासावं लागेल, कारण हा राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्णय आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा आता बंद झाल्याची घोषणा राष्ट्रवादी एसपीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी केली. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला विलिनीकरण व्हावं असं वाटत असेल तर पुन्हा चर्चा सुरू होईल, असं मतही शिंदेंनी मांडलंय. शरद पवारांनी मनामध्ये आणलं असतं तर अजित पवार मुख्यमंत्री झाले असते, असं सामनाच्या रोखठोक सदरात नमूद करण्यात आलं. दादा गेले पुढे काय या मथळ्याखाली रोखठोक सदरात लेख प्रसिद्ध झालाय. संजय राऊतांनी मोदींसह भाजपवर हल्लाबोल केलाय. भाजपला घराणेशाहीच्या आरोपातून मोक्ष मिळाला, त्यामुळे भाजप आता घराणेशाहीवर बोलणार नाही, असं खासदार संजय राऊतांनी म्हटलेलं आहे. प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी अर्थसंकल्पावर टीका केली. आजच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रापेक्षा गुजरातचा वाटा जास्त आहे, अशी टीका कडूंनी केली. तर यंदाच्या बजेटमध्ये रोजगाराचा उल्लेख नसल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर भाष्य केले. योजनांमध्ये एकरूपता आणत स्थिर आणि नियंत्रित अर्थव्यवस्थेच्या दिशेने वाटचाल करणारा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवारांनी दिली. अर्थसंकल्पाची प्रत्येक तरतूद आहे. सागरी किनारा महामार्गाला लागून असलेल्या पदपथावर मुंबई महापालिकेनं अत्याधुनिक असे बायो टॉयलेट तयार केले. ही शौचालय सशुल्क स्वरूपाची असून त्याचे दरही निश्चित केले. अनेक सोयी सुविधांनी युक्त अशी ही शौचालय तयार करण्यात आली. अजितदादांच्या निधनानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी झडपी निवडणुकीच्या प्रचार सभा रद्द केल्या. दुसरीकडे एकनाथ शिंदे मात्र निवडणूक प्रचाराच्या रिंगणात उतरले. पश्चिम महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेंचा भरगच्च प्रचाराचा दौरा आहे. फडणवीसांनी मात्र त्यांच्या 22 प्रचार सभा रद्द केल्याची माहिती आहे. अजितदादांच्या निधनामुळे फडणवीसांनी प्रचारातनं माघार घेतली. अजित पवारांच्या अस्थी मुंबईमधील राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये आणण्यात आल्यात. यावेळी सुनील तटकरे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये अजित पवारांच्या अस्थींचं पूजन करून दर्शन घेतलं. यावेळी पार्थ पवारांनीही दादांच्या अस्थींचं दर्शन घेतलेलं आहे. यावेळी पार्थ पवार भाऊक झाले. शपथविधी झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुनेत्रा पवारांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुनेत्रा पवारांना सांत्वनपर पत्र लिहिलं होतं. हे पत्र मुख्यमंत्र्यांनी सुनेत्रा पवारांना दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुनेत्रा पवारांचं अभिनंदन केलं. उपमुख्यमंत्री पद स्वीकारल्याच्या नंतर मोदींनी सुनेत्रा पवारांना शुभेच्छा दिल्यात. सुनेत्रा पवार जनकल्याणासाठी काम करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विमान अपघातामध्ये अजित पवारांच्या सोबत मृत पावलेल्या विमानातील क्रू अटेंडंट पिंकी माळी यांच्या कुटुंबियांची रोहित पवारांनी भेट घेतली. रोहित पवार वरळी इथल्या पिंकी माळी यांच्या घरी दाखल झाले आणि त्यांनी माळी कुटुंबाचं सांत्वन करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. दत्तक घेतलेल्या मुलाला दत्तक पालकांची जात लावण्याचा पूर्ण हक्क आहे. तो हक्क नाकारणं म्हणजे त्या मुलाचं भविष्य अंधारात टाकण्यासारखं ठरेल, असा महत्त्वाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं दिलेला आहे. दादर हुबळी एक्सप्रेसमध्ये ढेकणांचा सुळसुळाट आहे. एक्सप्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात ढेकूण होते, त्यामुळे अनेक प्रवाशांना रात्र जागून काढावी लागली. महिला, लहान मुलं सारेच ढेकणांमुळे हैराण झाले होते. प्रत्येक सीटवर ढेकणांचा प्रादुर्भाव होता. सीएसटी स्थानकाच्या पुनर्विकासासाठी मध्य रेल्वेकडनं पायाभूत सुविधांची कामं हाती घेण्यात आली आहेत. यासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक 16 आणि 17वर तब्बल 85 दिवसांचा ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्याचा थेट परिणाम उत्तर महाराष्ट्रासह विदर्भाकडे जाणाऱ्या काही गाड्यांवर होणार आहे. आजपासून मुंबईमध्ये अवजड वाहनांना अंशतः प्रवेशबंदी असेल. शहरातील वाढत्या बांधकामांमुळे प्रवेशबंदी राहणार आहे. वाहतूकदार संघटना आंदोलनाच्या तयारीत आहेत. मुंबईत अवजड वाहनांना सकाळी 8 वाजल्यापासून 11 पर्यंत आणि संध्याकाळी 5 पासून रात्री 9 पर्यंत प्रवेशबंदी असणार आहे.
10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षा नैराश्यातून देऊ नये म्हणून समुपदेशकांची नियुक्ती केली. विद्यार्थ्यांना वेळीच सल्ला मिळावा यासाठी राज्य मंडळानं संपर्क क्रमांक उपलब्ध करून दिले. मुंबई विद्यापीठात 5 फेब्रुवारी रोजी मराठी वगनाट्य परंपरा आणि योगदान या विषयावर प्रथमच परिसंवादाचं आयोजन केलं. यावेळी मराठी लोकनाट्य परंपरेतील वगनाट्याचा ऐतिहासिक प्रवास आणि त्याचं सांस्कृतिक योगदान आणि समाज जीवनावर झालेला प्रभाव यावर परिसंवादामध्ये चर्चा होणार आहे. मुंबईमधील अतिरिक्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं फेब्रुवारी महिन्याचं वेतन कुठलाही स्पष्ट शासन निर्णय नसताना थांबवण्यात आल्याची बाब समोर आली. पगार रखडल्यानं अनेक शिक्षक आर्थिक अडचणीत सापडलेत. परीक्षा काळातच ही कारवाई झाल्यानं नाराजी तीव्र होती. मुंबईतील वायू प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होती. याचा परिणाम डोळ्यांच्या आरोग्यावर होतोय. घातक वायू डोळ्यांच्या पृष्ठभागावर सातत्यानं परिणाम करत असल्यामुळे मुंबईकरांमध्ये विविध नेत्रविकारांचं प्रमाण वाढत आहे. ठाण्यातील दिवा इथं मोकळ्या जागेत पार्क असलेल्या मिनी बसला आग लागली होती. बसला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलानं तातडीनं घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं. दुर्घटनेत जीवितहानी झाली नसली तरी बस जळून खाक झाली.